Hello student, this is More sir here. Today we are going to learn about our last poem, that is 2.6 money. Let's see the icebreakers activity. First activity is there. Discuss in the class about importance of money. मी सांगितलं की क्लासमध्ये काय करायला सांगितलं की इम्पॉर्टन्स ऑफ मनी जे आहे याच्यावर डिस्कस करायला सांगितलं. एक त्यांनी बनवून दिलं बघा, मनी इज यूज ॲज अ कॅपिटल इन बिझनेस. म्हणजे बिझनेसमध्ये मनी जो आहे तो कॅपिटल म्हणून यूज केला जातो. ठीक आहे, मग आता असं जे आहे तुम्हाला BCD जे आहे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. सो लेट्स सी द आन्सर्स. सेकंड तुम्ही घेऊ शकता बघा, इट इज यूज बाय ट्रेडर्स टू फिल अप द स्टॉक. ठीक आहे, नेक्स्ट वन घेऊ शकतात बघा, मनी टू मच इम्पॉर्टंट फॉर अवर डेली ब्रेड अँड बटर. नेक्स्ट वन घेऊ शकतात, एव्हरीवन युजेस मनी फॉर पेईंग फेअर बिल अँड वेजेस. ठीक आहे, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे बघा, कम्प्लीट द वेब. तुम्हाला काय केलं, खाली एक वेब दिली आणि सांगितलं ती वेब जी आहे ती कंप्लीट करा म्हटलं बघा. मनी स्पेंड ज्युडिशियसली. ज्युडिशियसली तर मी लक्षात ठेवा, विवेकशीलपणे, विचारपूर्वक. ठीक आहे, मग आता एक त्यांनी बनवून दिलं आहे बघा, डोनेशन फॉर द पुअर अँड नीडी पीपल. जे काही गरजू लोक जे असेल त्यांच्यासाठी आपण डोनेट करायचा असतो पैसा, जर विचारपूर्वक जर खर्च करायचं ठरलं तर. ठीक आहे, मग अजून तीन जे काही ब्रॅकेट्स आहे तुम्हाला त्या काय करायच्या आहे, कंप्लीट करायचे बघा. तो तुम्ही घेऊ शकता, टू सपोर्ट ओल्ड एज होम्स. जे काही आपल्याकडे ओल्ड एज होम्स जे असतील त्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही तो पैसा यूज करू शकतात. इवन यूज टू हेल्प वुमन सेटअप अँड स्मॉल बिझनेसेस. जे काही वुमन सेटअप असेल किंवा स्मॉल बिझनेस असेल यासाठी तुम्ही तो पैसा जो आहे तो खर्च करू शकतात. इवन पेईंग फीज फॉर ब्राईट स्टुडंट्स हू आर इकॉनॉमिकली बॅकवर्ड. जे काही ब्राईट स्टुडंट आहेत बट इकॉनॉमिकल बॅकवर्ड आहेत त्यांची फीज पे करण्यासाठी तुम्ही तो पैसा खर्च करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे सेकंड ॲक्टिव्हिटी जी आहे तुम्ही कंप्लीट करू शकता. नेक्स्ट सी, मेक अ लिस्ट ऑफ द गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड. मग तुमचा जो काही मित्र असेल त्याच्या गुड क्वालिटीज सांगितले त्याची लिस्ट बनवा. सो लेट्स सी द एक्झाम आन्सर बघूया आपण. काम अँड गुड टेम्पर्ड. त्याच्यानंतर घेऊ शकतात हेल्पफुल अँड सिन्सिअर. नेक्स्ट वन घेऊ शकतात ब्राईट स्टुडंट, हार्डवर्किंग. नेक्स्ट ऑनेस्ट अँड केअरिंग. अशा प्रकारच्या ज्या काही क्वालिटीज जे असतील तुमच्या फ्रेंडच्या तर तुम्ही काय करू शकता, नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे बघा, शेअर युअर व्ह्यूज ऑन मनी इज द रूट ऑफ ऑल एव्हिल्स. तुम्ही सांगितलं मनी इज द रूट ऑफ ऑल एव्हिल्स. सगळ्या ज्या काही वाईट गोष्टी असतात त्याच्या मुळाशी पैसा असतो. याच्यावरती तुमचे व्ह्यूज जे आहे ते तुम्हाला शेअर करायला सांगितले, तर ते तुम्ही जे आहे इथं तुमचं पर्सनल आन्सर प्रत्येकाचं काय असेल वेगवेगळं असेल बघा. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघा, डू यू लेंड मनी टू युअर फ्रेंड, गिव्ह रिझन्स. मग सांगितलंय तुम्ही तुमच्या मित्राला पैसे देता का. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण उसने वगैरे पैसे देत असतो, त्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या मित्राला उसने पैसे देता का. गिव्ह रिझन्स म्हटलंय. जर यस देत असतील तर येसची कारणं सांगायची आणि नसतील देत तर नोची कारणं पण तुम्हाला सांगायची बघा. सो लेट्स सी द यस. मग आता आपण आपल्या मित्रांना पैसे उसने देतो. एक आहे, इफ ही ऑर शी इज इकॉनॉमिकली बॅकवर्ड. जर तो विद्यार्थी इकॉनॉमिकली बॅकवर्ड असेल, ठीक आहे, आपला मित्र इकॉनॉमिकली बॅकवर्ड असेल त्याला हेल्प म्हणून आपण पैसे देऊ शकतो. नेक्स्ट वन आहे, इफ ही ऑर शी इज अ सिक. जर आजारी असेल तर. किंवा नेक्स्ट वन तुम्ही घेऊ शकतात, इफ ही ऑर शी इज हॅज एनी अर्जन्सी. काही अर्जन्सी असेल तर तुम्ही काय करू शकतात, तुमच्या मित्रांना पैसे उसने देतात. ठीक आहे, नेक्स्ट वन आहे बघा, नेक्स्ट कॉलममध्ये नो म्हटलंय. मग आता नो म्हणजे काय, तुम्ही देत नाही. मग का देत नाही त्याचे रिझन्स तुम्हाला द्यायचे बघा. सो इफ ही ऑर शी वेस्ट इट ऑन मूवी. बऱ्याच वेळेस ते काय करतात, तुमचे मित्र असतील ते पैसे मूवीवरती वेस्ट करतात म्हणून तुम्ही काय करत नाही, ते देत नाही. नेक्स्ट वन, इफ ही ऑर शी इज यूज इट फॉर दॅट स्मोकिंग. काय केलं जातं, ते पैसे तुमचे मित्र जे आहेत स्मोकिंगवरती खर्च करतात म्हणून तुम्ही देत नाही. अँड लास्ट वन कदाचित तुम्ही घेऊ शकतात, इफ ही ऑर शी यूज इट फॉर दॅट फ्रेंड्स एन्जॉयमेंट. म्हणजे मित्रांच्या एन्जॉयमेंटसाठी ते मुलं काय करतात, ते पैसे खर्च करतात. सो अशा प्रकारच्या ज्या काही आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी ज्या आहेत तुम्ही काय करू शकतात, कंप्लीट करू शकतात. लेट्स सी द नेक्स्ट, the introduction of the poet बघा. विल्यम एच डेव्हिस, period is given there, 1871 to 1940. विल्यम एच डेव्हिस वॉज अ वेल्स पोएट अँड रायटर. वेल्स भाषिक पोएट आहे ते आणि रायटर आहेत बघा. ही स्पेंट अ सिग्निफिकंट पार्ट ऑफ हिज लाईफ ॲज अ ट्रॅम्प अँड ऑर होबो इन युनायटेड किंगडम अँड युनायटेड स्टेट्स. त्याने आपल्या आयुष्याचा बराच जो काही भाग जो आहे किंवा आपलं बरंच आयुष्य जे आहे ते स्टॅम्प किंवा होबो म्हणून काय केलं, व्यतीत केलंय. स्टॅम्प किंवा होबोचा मीन होतो भटका. ठीक आहे, बरंच जे आहे भटकं जीवन त्यांनी घालवलेलं आहे युनायटेड नेशन्स असेल किंवा युनायटेड किंगडममध्ये. ही बिकम अ पेडलर अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. ते पेडलर होते, पेडलरचं मीन आहे फेरीवाला. ठीक आहे, लक्षात ठेवा. सो इंग्लंडमध्ये म्हणजे युनायटेड किंगडममध्ये त्यांनी जे काही पेडलर किंवा स्ट्रीट सिंगर म्हणून पण काय केलं आहे, बरंच आयुष्य जे आहे ते व्यतीत केलेलं आहे. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ दॅट वॉन्डरिंग लाईफ ही पब्लिश्ड हिज फर्स्ट व्हॉल्यूम. खूप आयुष्य जे आहे किंवा खूप वेळ वॉन्डरिंग केल्यानंतर, भटकल्यानंतर सांगितलंय की त्यांचं आयुष्य जे आहे त्यांनी काय केलं, तर पहिला व्हॉल्यूम जो आहे, ठीक आहे, पहिलं कलेक्शन असेल किंवा जो आहे ते पब्लिश केलं तर बघा, द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स.
ठीक आहे. नेक्स्ट बघा, द पोएम टेल्स अस अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन टू फाइंड द रिअल हॅपीनेस. ही पोएम जी आहे ती आपल्याला काय सांगते की याच्यामध्ये एक श्रीमंत माणूस जो आहे ज्याला खरा आनंद अनुभवायचा आहे, आणि मग तो सांगतो जर तुम्हाला खरा आनंद अनुभवायचा असेल तर तुम्हाला गरीब होणं जे आहे ते खूप गरजेचं आहे. ठीक आहे. सो इट इज वेन we do not have money or have lost our money we realize how important the money is. त्यांनी सांगितले की आपण ज्या वेळेस आपल्याकडे असलेला पैसा गमावतो किंवा आपल्याकडे पैसा नसतो त्यावेळेस आपल्याला पैशाचं महत्त्व जे आहे ते समजतं. ॲट द एंड शेवटी सांगितलं, द पोएट सेज दॅट नाव ही डझंट हॅव मनी सो ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. तो सांगतो की आता मात्र शेवटी सांगतो की माझ्याकडे खूप सारे पैसे नाहीत पण माझ्याकडे मित्र आहेत, खूप मित्र नाहीत, आता मित्रांची संख्या पण कमी झाली, बट दे आर फ्यूज, म्हणजे खरे मित्र आहेत पण कमी आहेत. ठीक आहे. अशा प्रकारची थीम जी आहे या पोएमला आहे. सो लेट सी द पोएम लाईन बाय लाईन. बघा, वेन आय हॅड मनी मनी ओ, पहिल्याच लाईनमध्ये रिपिटेशन, हा जो काही फिगर ऑफ स्पीच जो आहे तो सांगितला बघा. वेन आय हॅड मनी मनी ओ, माझ्याकडे ज्यावेळेस खूप सारा पैसा होता, आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. त्यांनी सांगितलं माझ्याकडे ज्यावेळेस खूप पैसा होता पण मी मात्र आनंदी नव्हतो. मला खरा आनंद केव्हा सापडला, सांगितलं आय न्यू नो जॉय, मला आनंद माहितीच नव्हता जोपर्यंत मी गरीब होत नाही तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत मी गरीब झालो नाही तोपर्यंत मला आनंद समजलाच नाही. पैसा खूप सारा होता. फ्रॉम मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. त्यांनी सांगितलं की खूप सारे चुकीचे किंवा खोटे जे लोक जे आहेत ते माझे मित्र होते, दिवसभर माझ्यासोबत फिरायचे, माझ्या घरी ये जा करायचे. नेक्स्ट स्टांजामध्ये बघा, देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो. मग त्यांनी सांगितलं की माझी परिस्थिती एवढा पैसा असताना माझी परिस्थिती काय केली होती, एक मेटाफर यूज केला बघा. माझी परिस्थिती त्या मुलासारखी होती की ज्याला एक ट्रम्पेट दिली होती. ठीक आहे. ट्रम्पेट म्हणजे तुतारी, म्युझिकल बघा इन्स्ट्रुमेंट आहे. माझ्याकडे त्या मुलाला एक तुतारी दिली होती पण काय होतं बघा, ही मस्ट नॉट ब्लो बिकॉज अ मॅन इज डेड आय डेअर नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड टू नो. आणि त्यांनी सांगितलं की त्या मुलाला सांगितलं गेलं तुझ्याकडे तुतारी आहे पण हे तिथं कोणीतरी माणूस जो आहे तो काय झालाय, डेड झालेला आहे, मृत पावलाय, आणि म्हणून तो ती तुतारी वाजू पण शकत नाही. ठीक आहे. आणि त्यांनी सांगितलं आय डेअर नॉट टू स्पीक लेट दिस फॉल्स वर्ड नो, आणि मी ते कधी एवढं धाडस पण केलं नाही ह्या जगाकडनं, ह्या चुकीच्या जगाकडनं ते माहिती करून घेण्याचा. म्हणजे ते सांगितलं की इनडायरेक्टली काय केलं, मेटाफर वापरलं की माझ्याकडे खूप सारा पैसा होता मात्र त्याचा आनंद जो आहे किंवा त्याचा उपभोग जो आहे तो मला घेता येत नव्हता, रिअल हॅपीनेस जो आहे तो माझ्याकडे नव्हता. नेक्स्ट बघा, मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर्स मेन्स हार्ट्स आर एव्हर लाईट. त्यांनी सांगितलं मी आयुष्याचा खूप विचार केला, आयुष्यावरती मी खूप विचार केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की जे गरीब लोक जे आहेत त्यांचे हार्ट काय, आर एव्हर लाईट, लाईट हॅपी, म्हणजे गरीब लोक जे ते मनातनं खरंच खूप आनंदी आहे. अँड हाऊ देअर वाईव्स डू हम्स लाईक बीज अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. आणि त्यांच्या ज्या वाईव्स म्हटलंय बायका, म्हणजे गरीब लोक जे आहेत त्यांच्या बायका सुद्धा सांगितले की सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचे जे काही नवरे जे आहेत त्यांचेच काय करत असतात, गुणगान गात असतात. ठीक आहे. तिथं हम म्हटलंय, हमचं मी नाही, सिंग विथ क्लोज लिप्स म्हणजे गुणगुणणे, म्हणजे दिवसभरापासून त्यांचेच गोडवे जे असतात ते गात असतात, गुणगुणत असतात, म्हणजे ती आनंदी आहे. ठीक आहे. सो वेन आय हिअर these poor ones laugh and see the rich ones coldly frown. मग त्यांनी सांगितलं जेव्हा मला कळलं की गरीब लोक काय करतात, एकदम मन मोकळेपणाने लाफचं मी हसतात, पण बाकीकडे दुसरीकडे सांगितलं आणि सी द रिच वन्स कोल्डली फ्रोन. ठीक आहे. की जे काही श्रीमंत लोक आहे काय, कोल्डली फ्रोन, कोल्डली फ्रोनचं मी नाही, भावना शून्य किंवा रागेट, म्हणजे काहीचा राग जो आहे तो त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला बघायला मिळतो किंवा ते भावनिक नाहीत, भावना शून्य ते लोक जे आहेत. सो पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप सो मच ॲज अ रिच मेन शूड कम डाऊन. मग त्यांनी सांगितलं जर तुम्हाला खरंच मन मोकळेपणाने हसायचं असेल, रिअल हॅपीनेस जो आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल, ठीक आहे, तर काय सांगितलंय, जो काही गरीब माणूस आहे, ठीक आहे, त्यांनी मात्र खूप वरती जाता कामा नये, आणि जो काही श्रीमंत आहे त्यांनी ही मस्ट कम डाऊन, त्यांनी काय व्हायला पाहिजे, खाली यायला पाहिजे, गरीब व्हायला पाहिजे. ठीक आहे. आणि लास्ट मध्ये काय सांगितलं बघा, मग आता व्हेन आय हॅड मनी मनी ओ. ठीक आहे. की ज्यावेळेस माझ्याकडे खूप पैसा होता त्यावेळेस काय सांगितलं, माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ह ऑल अनट्रू. माझ्याकडे जे काही माझे खूप मित्र होते पण कसे होते, अनट्रू खोटारडे किंवा चुकीचे, खूप चुकीचे लोक माझे मित्र होते. बट नाऊ आय हॅव नो मनी ओ, पण आता मात्र काय माझ्याकडं पैसा नाही आहे. ठीक आहे. म्हणजे आता मात्र माझ्याकडं पैसा नाही, बट नाऊ आय हॅव नो मनी ओ, माय फ्रेंड्स आर रिअल दो व्हेरी फ्यू. आता माझे मात्र खूपच कमी मित्र आहे पण कसे आहेत, रिअल म्हणजे खरे. म्हणजे आता माझ्याकडे पैसा नाही आहे पण माझे मित्र जे आहेत ते काय आहे, कमी आहेत. सो अशा प्रकारची थीम जी आहे ती काय आहे या पोएमला आपल्याला बघायला मिळते, मनी. ठीक आहे. सो लक्षात घ्या रिगार्डिंग दिस पोएम, जर कोणाला काही अडचणी असेल तर तुम्ही मला ह्या व्हिडिओच्या ज्या काही कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये विचारू शकतात. सो अशा प्रकारे आपल्या सगळ्या ज्या काही पोएम्स ज्या आहेत त्या आपल्या संपल्या. ठीक आहे. थँक्यू सो मच.